एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करते। या 18 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाई जमा होणार आहे। या दिवशी होणार खात्यात शेतकऱ्यांचे पैसे जमा। ऑनलाईन कार्यपद्धती कार्यान्वित प्रशासनाकडून शेतकऱ्यांना यादीची तयारी सुद्धा करण्यात आलेली आहे। त्यात आपल्याला सप्टेंबर आणि ऑक्टोबर या महिन्यामध्ये जवळपास आपत्तीमुळे खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेले आहे 2023 मध्ये। तर त्या शेतकऱ्यांना अद्यापही नुकसान भरपाई मिळालेली नाही। त्या अपडेटबद्दल शासनाने एक सगळ्यात मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि शेतकऱ्यांसाठी 26,51,28,000 शेतकऱ्यांना आपल्याला नुकसान भरपाई मिळत आहे। महाराष्ट्रातील अतिवृष्टी व बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने एक महत्त्वाकांक्षी मदत योजना जाहीर केली आहे। या योजनेअंतर्गत थेट लाभार्थी हस्तांतरण पद्धतीने शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये रक्कम वितरित करण्यात जाणार आहे। परंतु अनेक पात्र लाभार्थ्यांपर्यंत ही मदत पोहोचवण्यास अडचणी निर्माण होत आहेत। तर या व्हिडिओच्या माध्यमातून या योजनेची सविस्तर माहिती, यातील आव्हाने आणि त्यावरील उपाययोजना याबद्दल पूर्ण अपडेट आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। त्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। अशाच बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून व्हिडिओची नोटिफिकेशन येणार आणि तुम्ही फुल वॉच करू शकता। महाराष्ट्र शासनाच्या माहिती तंत्रज्ञान विभागाने विकसित केलेल्या संगणक प्रणालीद्वारे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट मदतीची रक्कम जमा केली जात आहे। या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे। अनेक शेतकऱ्यांनी ई-केवायसी पूर्ण करून मदत प्राप्त केली आहे, परंतु काही पात्र लाभार्थ्यांपर्यंत ही मदत अद्यापही पोहोचलेली नाही। पात्र लाभार्थ्यांनी ई-केवायसी न केल्यामुळे त्यांच्या खात्यात मदतीची रक्कम जमा झाली नाही। या समस्येवर मात करण्यासाठी सरकारने एक नवीन शासन निर्णय जारी केला आहे। ज्या शेतकऱ्यांचे नाव यादीत आहे परंतु रक्कम जमा झाली नाही अशा शेतकऱ्यांसाठी गावनिहाय यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे आणि ती शेतकऱ्यांच्या खात्यावरती म्हणजे जी सुद्धा तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक दिली आहे, तिथे तुम्ही चेकआउट करू शकता। 25/2/2021 पासून प्रलंबित ई-केवायसीच्या अनुषंगाने एक विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे। या मोहिमेत तलाठी, ग्रामसेवक आणि कृषी सहाय्यक यांच्या मदतीने गावनिहाय कार्यवाही केली जाणार आहे। प्रत्येक लाभार्थ्यांसाठी एक स्वतंत्र विशिष्ट क्रमांक तयार करण्यात आला आहे। तर आय होप तुम्हाला ही माहिती आवडली असेल। आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ नक्की शेअर करण्याचा प्रयत्न करा। या व्यतिरिक्त नवीन काही अपडेट आली नुकसान भरपाईबद्दल नक्कीच तुमच्याशी शेअर करण्याचा प्रयत्न करू। आता हा व्हिडिओ इथेच थांबवते। भेटूया आपण एका नवीन माहितीशीर व्हिडिओमध्ये। तोपर्यंत हा व्हिडिओ इथेच थांबवते। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय। धन्यवाद। थँक्यू फॉर वॉचिंग मी।